श्री स्वामी समर्थ. महिलांनो, दादांनो, सकाळी सकाळी उठल्याबरोबर अंथरुणात असतानाच आपल्याला ही एक 3 कामं आहेत, 3 गोष्टी आपल्याला करायच्या आहे. अगदी सोप्या या गोष्टी आहे. अर्धा मिनिट सुद्धा आपल्याला या गोष्टी करायला लागत नाही. पण सकाळी उठल्याबरोबर जर तुम्ही ही 3 कामं केली तर माता लक्ष्मीचा भरभरून आशीर्वाद तुम्हाला मिळेल. आणि आपल्याला माहिती, माता लक्ष्मीचा आशीर्वाद म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये सगळं काही अगदी सुखाचं, आनंदाचं असतं. सगळ्या इच्छा आपल्या पूर्ण होत असतात. बघा, आपल्या आयुष्यामध्ये अनेक छोट्या छोट्या सवयी आपल्याला असतात ज्या अगदी सोप्या असतात आणि पण बरेचसे लोक काय आहे त्याच्याकडे लक्ष देत नाही किंवा त्या ते चांगल्या सवयी लावूनच घेत नाही. पण या छोट्या गोष्टी जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये रोज करत असाल तर त्याचा तुम्हाला खूप फायदा होतो. आजकाल बघा, सध्याचं सगळ्यांचं धावपळीचं जीवन आहे आणि या धावपळीच्या आणि महागाईच्या काळामध्ये लोकांना आरोग्य आणि आर्थिक स्थैर्य राखणं सुद्धा तितकंच कठीण झालेलं आहे. पण काही लोक अतिशय शिस्तबद्ध असतात. म्हणजे कितीही काही होऊन जाऊ द्या, ते काही गोष्टी सोडत नाही. म्हणजे जसं आपण आजकाल बघा एक्सरसाइज वगैरे करतात, योगा करतात, त्याप्रमाणे अशा काही ते सवयी लावून घेतात की त्या गोष्टी केल्याशिवाय त्यांचा दिवस पूर्ण होत नाही. जसं आपण बघा रोज जेवतोच ना, जेवल्याशिवाय आपल्याला होत नाही. त्याप्रमाणे काही सवयी जर आपण लावून घेतल्या तर त्याचा आपल्याला खूप फायदा होत असतो. काही लोक बघा कष्ट करून सुद्धा त्यांना आयुष्यामध्ये खूप म्हणजे कष्टाचा मोबदला मिळत नाही. आपण बघतो की ती खूप व्यवस्थित आहे, खूप गरीब आहे, कधी कोणाला काही वाईट साईड बोलत नाही, तिच्या कामामध्ये असते, तिचं कष्ट करते. पण आपण बघतो की त्यांची परिस्थिती आहे तशी असते. मग कधी कधी काय आहे की काही चुका आपल्या स्वतःकडून होऊन जातात आणि आपण काय करतो, पटकन दुसऱ्यांना दोष देतो की याची नजर लागली असेल, त्याची नजर लागली असेल. पण आहे ना, 90% चुका ज्या आहेत त्या आपल्याकडूनच होत असतात आणि आपणच त्याला कारणीभूत असतो. आपल्यावर जे संकट येतात, अडचणी येतात, त्याला आपण स्वतःच कारणीभूत असतो. तर बघा, ज्या लोकांच्या घरामध्ये सतत आर्थिक अडचणी, वादावाद, कटकटी, नकारात्मकता दिसून येते, तर तुम्ही विचार करा की तुमच्या घरामध्ये पण अशा काही चुकीच्या गोष्टी घडताय की नाही. आणि या टाळण्यासाठी तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर मी 3 गोष्टी सांगते आहे, त्या जर तुम्ही केल्या तर तुमच्या आयुष्यामध्ये अगदी सकारात्मक बदल घडून येतील. ऐश्वर्य, वैभव, सुख, शांती सगळं तुमच्या घरामध्ये नांदेल. तर सगळ्यात पहिले म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, सकाळी आपण जेव्हा उठल्यानंतर अंथरुणात आपण जेव्हा बसतो तर त्यावेळेसच आपल्याला दोघं तळवे जे आहे आपले एकमेकांवर घासायचे आहे. एक साधारणतः 10-12 वेळेस आपल्याला एक तळवे जे आहे एकमेकांवर घासायचे आहे. आपल्या डोळ्यांवर ठेवायचे आहे, ठीक आहे. आणि त्यानंतर तळव्यांकडे 2 मिनिटं बघायचं आहे. आपल्या तळव्यांमध्ये, हाताच्या तळव्यांमध्ये देवी देवतांचा वास असतो आणि असं केल्यामुळे माता लक्ष्मी जी आहे ती प्रसन्न होत असते आणि कुठेतरी आपल्याला शांती मिळत असते. हे तुम्ही करून बघा, एक 4-5 दिवस तुम्ही करून बघा, तुम्हाला स्वतःला त्याचा अनुभव यायला लागेल. आणि तुमच्या आपण बघा, आपले हात हे आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचा भाग आहे. तर त्यामुळे आपला दिवस, ही एक छोटीशी गोष्ट केल्यामुळे तुमचा दिवस आनंदात आणि उत्साहामध्ये जातो. हे तुम्ही करून बघा. आत्ता मी सांगते, पण तुम्ही जेव्हा कराल तेव्हा स्वतः तुम्हाला त्याचा अनुभव येईल. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे हे झाल्यानंतर तुम्हाला फक्त हात जोडायचे आहे आणि पूर्व दिशेकडे बघून तुमच्या देवी देवतांचं, तुमच्या कुलदेवीचं, तुमच्या गुरूंचं तुम्हाला स्मरण करायचं आहे. त्यांना स्मरण करून, त्यांना मनामध्ये आणून, त्यांचं नाव घेऊन मग नंतर तुम्हाला जेव्हा तुम्ही उठतात त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे आपण जेव्हा उठण्याआधी आपल्याला धरणी मातेला नमस्कार करायचा आहे. बघा, ह्या गोष्टी ज्या आहे ह्या माझी आई स्वतः करायची, मी पण करते आणि मी माझ्या मुलीला सुद्धा याची सवय लावलेली आहे. तर उठल्यानंतर आपल्याला म्हणजे उठण्याच्या आधी जमिनीला स्पर्श करायचा आहे, धरणी मातेला नमस्कार करायचा आहे. कारण या धरणी मातेचा आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठा सहभाग आहे. आणि त्यामुळे तुम्हाला बघा, सांगितल्याप्रमाणे पहिले सकाळी उठल्यानंतर तुम्हाला तळवे घासून डोळ्यांवर ठेवायचे आहे, तळ हातांकडे बघायचं आहे. त्यानंतर पूर्व दिशेला बघून आपल्याला नमस्कार करायचा आहे, देवी देवतांचं स्मरण करायचं आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे अंथरुणात बसल्याच आपल्याला धरणी मातेला नमस्कार करायचा आहे. तर या 3 गोष्टी करायला तुम्हाला बघा अर्धा मिनिटं सुद्धा लागणार नाही. खूप सोपी गोष्ट आहे. पण गोष्ट बघायला गेली सोपी आहे, पण ही जर तुम्ही रोज करायला लागले तर तुम्हाला दिवस जो आहे तो कुठेतरी उत्साहात जातोय, आनंदामध्ये जातोय, हे स्वतः तुम्ही अनुभवायला लागेल. आणि सकारात्मक बदल तुमच्या आयुष्यामध्ये घडतील. काही तुमच्या मनामध्ये निगेटिव्ह विचार येत असतील किंवा काही टेन्शन वगैरे आहे तर ते हळूहळू दूर व्हायला लागतं. आपली विचारसरणी जी आहे ती आपली चांगली व्हायला लागते. तर बघा, गोष्ट खूप सोपी आहे, तुम्ही करून बघा. तुम्ही जेव्हा कराल तर तेव्हा तुम्ही स्वतः 4 लोकांना सांगाल की अशा या गोष्टी केल्यामुळे असा फायदा होतो. तर बघा, सकाळी उठल्याबरोबर या 3 गोष्टी कुठल्या करायच्या, ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती तुम्हाला पटली असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.